और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मानेरे गावाजवळील कृष्णा मॅरेज हॉलच्या शेजारी असलेल्या नंदन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर महिनाभरापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्यात आलं होतं। प्रशासनाने या कारवाईचं कारण रस्ता रुंदीकरण असं सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम इमारतीपासून 10 फूट अंतर सोडून MMRDAच्या ठेकेदारांमार्फत केलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मानरे गावातील पदाधिकारी गुरुनाथ भोईर यांनी याला तीव्र विरोध केलाय। रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढलं, मग नाल्याचं काम पूर्वीच्या नाल्याचा 10 फूट बाहेर का केलं जातंय? यामागे MMRDAच्या अभियंत्यांचा भ्रष्टाचार असून नंदन अपार्टमेंटच्या बाहेर रस्ता अरुंद होणार असल्याचं भोईर यांनी सांगितलं। मनसेने या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलंय। आता तुम्ही बघत आहात की इथे नालीचं काम चालू आहे, पण ही नाली आता कसं क्रॉसिंग मारत घेतले बघा ना, जुनी नाली त्या बाजूने आहे आणि जेव्हा महानगरपालिकेने कटिंग केले तर त्या बाजूने घ्यायचं सोडून ठेकेदाराने इकडे काम चालू केलंय। त्याला आम्ही वारंवार फोन करलो तरी हा फोन सुद्धा उचलत नाही आमचा, आणि अर्धवट काम करून गेलेले आहे। बघा कसं आहे हे काम, हे कोणाच्या आशीर्वादाने केलेलं आहे यांनी, याच्यावरती राजकीय दबाव आहे का कोणी घुसखोरी केलेली आहे यांनी हेच आम्हाला कळत नाही येते। पण याने असं काम काय केलंय, या असं क्रॉसिंग काम काय घेतलंय, हे कोणासाठी सोडलं येते, हे कोणाच्या खात्यात जाणार आहे एवढी जागा ती त्याच्यामध्ये? जर हा नाला त्या बाजूने घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे जन आंदोलन सुद्धा करू। इथे वेळप्रसंगी हा इथे यायलाच मानत नाही, सुपरवायझर नाहीत का कॉन्ट्रॅक्टर नाहीत का कोणीच नाही। आता तुम्ही बघू शकता किती दिवसापासून असंच चालू आहे, तिथे रस्त्यावरती पाणी पूर्ण चालले वाहत। तुम्ही बोलता राजकीय लोकांच्या आशीर्वादाने, राजकीय लोक कोण आहेत, कोणतं राजकीय जरा विस्तारपणे सांगा ना। राजकीय म्हणजे काय, हे खासदार निधीतून काम चालू करण्यात आलेलं आहे। खासदारांनी MMRD कडून काम करून घेत आहेत, पण MMRD मधून जर हे ठेकेदार असे धंदे करत असतील त्याला करणार काय आपण? हे किती राजकीय दबावाखाली कसं काम करणार हे लोक? नाली त्या बाजूने तुम्ही बोलता, इकडनं आलेले काय कारण काय, कोणाला फायदा होणार आहे? याचा फायदा म्हणजे आता तुम्ही समोर बघा ना, आता तिथे जनरेटर लावलेलं आहे, इथे भाजीवाले लावलेले आहेत, इथं मोबाईलचे टावर लावलेले आहेत, म्हणजे आशीर्वाद नक्की कोणाचा? ठेकेदाराकडून कोणाकडून घेतलेलं आहे यांनी? पालिकेने रुंदीकरणासाठी अतिक्रमण पण काढली होती, अतिक्रमण काढलं होतं आणि कटिंग पण झालेली आहे। बघा इथं तोडफोड पण झालेली आहे, इथे समोरच दिसतंय सर्व। जर यांना तोडायचंच होतं तर मग यांनी नाला पाठीमागे घ्यायचं होतं, तर नाला या बाजूला घ्यायचं होतं, तोडलंच कशाला महानगरपालिकेने? मग महानगरपालिका ही कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? पण अजून पण महानगरपालिकेला समजत नाही का इथं कोणी यायला सुद्धा मानत नाही, या ठेकेदाराला कोणी जाब पण विचारत नाही, हे कोणाची मेहरबानी चालू आहे इथे? किती महिने झाले हा काम रखडलंय? आता जवळजवळ महिना 1.5 महिना झाला असेल या कामाला। आता किती नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय बघा, हे मातीचा ढिगारा किती, तिकडे रस्त्यावर पाणी जातोय, सांडपाणी जातोय, घाणपाणी जातोय पूर्ण, याच्यामुळे लोकांना आजूबाजूला किती त्रास होतोय याचा। त्या संदर्भात तुम्ही काय महानगरपालिका पत्रव्यवहार केलाय का? आम्ही अजून पत्रव्यवहार तर केला नाही, पण त्यांच्या कानावरती टाकलेलं आहे। जर इथे सहाय्यक आयुक्त महानगरपालिका इथे कोणी जर आली त्याला जाब विचारलं तरी सुद्धा हा इथे येत नाही। ठेकेदार आमचा फोन सुद्धा उचलत नाही। आता म्हणजे ठेकेदारला असे कामेच करायचे होते तर काम घेतलं तरी कशाला हातामध्ये? हा नक्की आहे तरी कोणाचा आशीर्वाद यांना? कोणाच्या आशीर्वादाने चाललेले आहेत लोकांची कामे? बघा रस्त्याची काय परिस्थिती झालेली आहे इकडनं, का वर्षानुवर्षे हेच सहन करायचं आहे का नागरिकांनी? बोईर यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही या कामाविषयी नाराजी व्यक्त केली असून जर चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू ठेवलं गेलं तर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला गेलाय। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।